नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे 13 जून 2024। तर आजपासून पुढील 2 दिवस राज्यात मोठ्या पावसाचे असणार आहेत। तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आज सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वडसाड या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे। तसेच मुंबई, ठाणेमध्ये देखील आज पावसाचा जोर वाढणार आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या भागांमध्ये पावसाचे अलर्ट देखील जारी करण्यात आलेले आहे। तसेच इकडे मराठवाड्यात पाहिले तर मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये आपल्याला मोठ्या विजांच्या कडकडाटासह भयंकर ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहायचं झालं तर नाशिक, मालेगाव, मनमाड, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आजपासून पुढील 2 दिवस पावसाचा मोठा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मोठा मुसळधार पाऊस या भागांमध्ये देखील पुढील 48 तास झालेला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, विदर्भातील हवामान अंदाज पाहिला तर विदर्भात देखील आजपासून राज्यात काही परिसरामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। काही परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील तर काही मध्ये मुसळधार पाऊस होईल। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।